हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. सो मी आहे ऋतुजा. ॲक्च्युली आजचा व्लॉग ना खूप छान आहे, कारण आज आम्ही सगळं फॅमिलीसोबत शेतात मस्त वेळ घालवायला आलो आहोत. आणि शेतात पोहोचतात जी मातीची सुगंधी हवा लागते ना, ती मनाला एकदम शांत करते. आणि आजूबाजूला हिरवळ, पक्ष्यांचा आवाज आणि आपली सगळी फॅमिली एकत्र खूप छान वाटतो. आणि आज शेतातच आम्ही स्पेशल जेवण बनवायचं ठरवलं होतं. रोडगे आबांनी स्वतःच्या हाताने केली आणि खरंच सांगते, आबांच्या हातचे रोडगे म्हणजे एकच नंबर लागतात. आबा खूप प्रेमाने आणि शांतपणे रोडगे बनवत होते आणि त्यांची हेल्प माझ्या मावशीने आणि माझ्या आजीने केली. आणि मामा मसालेदार वांग्याची भाजी बनवत होते. भाजीसाठी मम्मीने आधीच सगळा मसाला तयार केला होता आणि मस्त मामाने कांदा, लसूण, टोमॅटो सगळ्यांची पेस्ट छान अशी परतवून घेतली. वांग्याची भाजी चुलीवर शिजत असताना ना जो सुगंध येत होता तो पूर्ण शेतभर पसरला होता. जेवण बनवताना सगळ्यांची एकदम लगबग सुरू होती आणि काम चालू होतं, पण त्यापेक्षा जास्त मज्जा चालू होती. त्या क्षणी असं वाटत होतं की हे छोटे छोटे क्षण खरं आयुष्य सुंदर बनवतात. खरंच फॅमिलीसोबत असं मनापासून हसत खेळत केलेलं काम आणि एकत्र बनवलेलं जेवण याचीच खरी किंमत असते. सगळे एकत्र पंक्तीत बसलो, शेतात मातीचा सुगंध, थंड वारा आणि समोर गरमागरम जेवण. खरंच अशा क्षणांना ना काही तोड नाही. सगळ्यांनी मस्त फोटोज क्लिक केले, व्हिडिओज काढले आणि आता वेळ होती घरी जायची. आणि आजचा दिवस ना मनात कायमचं साठवून ठेवण्यासारखा आहे. आणि खरंच शेतातला फॅमिली टाइम म्हणजे एकदम फुल रिचार्ज आहे. तुम्हाला ही रोडगे आणि वांग्याची भाजी आवडते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.